एका छोट्याशा ग्लूने संपूर्ण भारताच्या इमोशन्सला जोडून ठेवलं. फर्निचर असो, शाळेतला प्रोजेक्ट असो की घरातली तुटलेली वस्तू, एक नाव प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं, फेविकॉल. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 8. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत इंडियाच्या आयकॉनिक ब्रँड फेविकॉलची जबरदस्त बिझनेस स्टोरी. 1959चा काळ. इंडियामध्ये फर्निचर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढत होती, पण त्यावेळी कार्पेंटर्स ॲनिमल बेस्ड ग्लू वापरत होते. त्या ग्लूमुळं स्मेल यायचा, क्वालिटी खराब असायची आणि कामसुद्धा स्लो व्हायचं. हा प्रॉब्लेम बलवंत परेख यांनी ओळखला. ते लॉ ग्रॅज्युएट होते, पण त्यांना बिझनेसमध्ये काहीतरी मोठं करायचं होतं. सुरुवातीला त्यांनी सायकलवरून प्रोडक्ट्स विकायला सुरुवात केली आणि नंतर आपल्या भावासोबत मिळून पिडीलाइट इंडस्ट्रीज सुरू केली. तेव्हा मार्केटमध्ये फॉरेन ब्रँड्सचं डॉमिनेशन होतं, पण बलवंत परेख यांनी एक मोठी अपॉर्च्युनिटी ओळखली. इंडियामध्ये अफोर्डेबल आणि स्ट्रॉंग ॲडेसिव्हची खूप डिमांड आहे आणि इथून जन्म झाला फेविकॉलचा. सुरुवातीला कारपेंटर्सना नवीन ग्लू वापरायला कन्व्हिन्स करणं खूप अवघड होतं, कारण लोक जुन्याच मेथड्स वापरत होते. अनेक दुकानदारांनी प्रोडक्ट्स ठेवायला देखील नकार दिला. सेल्स खूप कमी होते आणि कंपनीला लॉससुद्धा सहन करावा लागला. पण बलवंत परेख यांनी हार मानली नाही. ते स्वतः कारपेंटर्सकडे जायचे, लाईव्ह डेमो द्यायचे आणि प्रोडक्ट्सची स्ट्रेंथ दाखवायचे. हळूहळू वर्ड ऑफ माउथ वाढत गेला आणि फेविकॉल फर्निचर मार्केटमध्ये पॉप्युलर होऊ लागला. पण खरी मॅजिक झाली त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगमुळं. फेविकॉलने इंडियामधल्या सर्वात आयकॉनिक ॲड्स तयार केल्या. फेविकॉल का जोड है तुटेगा नहीं ही लाईन फक्त टॅगलाईन नव्हती, तर ब्रँड आयडेंटिटी होती. बसवर लटकलेले लोक, एक नट तुटणारी हेन, ओव्हरलोडेड ट्रक. फेविकॉलच्या ॲड्स इतक्या क्रिएटिव्ह होत्या की लोक प्रोडक्टपेक्षा ॲड जास्त डिस्कस करू लागले. हीच कंपनीची बिगेस्ट मार्केटिंग अपॉर्च्युनिटी ठरली. ॲडव्हर्टायझिंगवर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून फेविकॉलने इमोशनल ब्रँड तयार केला. त्यानंतर कंपनीने ग्लूवर थांबणं टाळलं. फेविक्विक, एमसील, डॉक्टर फिक्सिट असे अनेक प्रोडक्ट लॉन्च करून पिडीलाइटने पूर्ण ॲडेसिव्ह मार्केट कॅप्चर केलं. पण जर्नीमध्ये चॅलेंजेस अजूनही होते. रॉ मटेरियलच्या प्राईस वाढत होत्या, कॉम्पिटिशन वाढत होतं. एका फेजमध्ये क्रूड ऑइलच्या प्राईस वाढल्यामुळं कंपनीच्या मार्जिनवर मोठं प्रेशर आलं, कारण ॲडेसिव्ह प्रोडक्ट्समध्ये केमिकल कॉस्ट खूप महत्त्वाचे असतात. पण कंपनीने इनोव्हेशन आणि ब्रँडिंग थांबवलं नाही. आज फेविकॉल हा फक्त प्रोडक्ट नाही, तर इंडियामधल्या ट्रस्टचं सिम्बॉल बनला आहे. पिडीलाइट इंडस्ट्री आज 70पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये बिझनेस करते आणि ॲडेसिव्ह मार्केटमध्ये इंडियाची लीडर कंपनी आहे. एका छोट्या ग्लू ब्रँडपासून सुरू झालेला प्रवास आज हजारो कोटींचं एम्पायरमध्ये बदलला आहे. तुमच्या घरात फेविकॉल वापरलं गेलंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच पॉवरफुल बिझनेस केस स्टडीजसाठी बिझनेसवालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.